हॅलो एव्हरीबडी. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 11वीतून 12वी जाणाऱ्या मुलांसाठी एक छोटासा ब्रिज कोर्स. आणि या ब्रिज कोर्समध्ये आपण लेकरांना जेवढ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या कंप्लीट करणार आहोत. तर बाळांनो, तर चला मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये पहिल्यांदा आपण पाहणार आहोत बेसिक आयडेंटिटीज. ओके, पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी जाणून घ्या की यात बेसिक आयडेंटिटीमध्ये काय महत्वाचं आहे. बेसिक आयडेंटिटीज. ओके बाळांनो, तर याच्यामध्ये जो पहिला फॉर्मॅट आहे तो पहिला फॉर्मॅट असेल तुमच्यासाठी. कोणासाठी असेल? फक्त अल्जेब्रिक फॉर्मसाठी. तर पहिला फॉर्म आहे a+b चा होल स्क्वेअर. बाळांनो, याचं a² प्लस 2ab प्लस b² हा पहिला फॉर्मॅट. दुसरा फॉर्म्युला याचा असेल a - b चा होल स्क्वेअर. यामध्ये a² मायनस 2ab प्लस कोण असेल? b². त्यानंतर याच्यामधला तिसरा फॉर्म्युला आहे a² मायनस b² इज इक्वल टू एका ब्रॅकेटमध्ये a+b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a - b. हे जे तीन फॉर्म्युले आहे सगळ्यात बेसिकली तुम्ही आतापर्यंत पाहिलेले आहातच. तर पुढे जाऊया बाळांनो दुसऱ्या तीन कडे. आता थोडेसे म्हणजे वेगवेगळे कंटेंट स्टार्ट करायला आपण. आता या ठिकाणी a+b चा क्यूब. आतापर्यंत स्क्वेअर पाहिलाय, आता आपण क्यूब पाहणार आहोत. तर इथं असणार a चा क्यूब प्लस b चा क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट a+b. आपण आता याचा सबवाला फॉर्म पाहूया. a - b चा होल क्यूब. आता ॲडिशन झालं, आता सबट्रॅक्शन. a³ मायनस b³ मायनस 3ab इन ब्रॅकेट a - b. लेडीज अँड जेंटलमेन, यामध्ये बघा तुम्हाला एक गोष्ट इथं कळाली असेल की जेव्हा जेव्हा आपल्याकडे इथं प्लस आहे, जेव्हा आपल्याकडे इथं काय आहे? प्लस आहे. इथं मी हायलाइट करतो बघा थोडं. इथं जेव्हा आपल्याकडे इथं प्लस आहे तेव्हा त्याचं कन्व्हर्जन सगळीकडे प्लसच होत आहे. ओके, जेव्हा जेव्हा प्लस आहे तेव्हा. ओके, मी इथं रफ करतो. आणि जेव्हा जेव्हा इथं मायनस आहे तेव्हा सगळीकडे तुम्हाला कोण बघायला मिळालं? इथं मायनस. इथं कोण आहे? हे बघा प्लस. हे गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सिम्बॉल लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर आपण पुढे जाऊया नवीन पॉईंटकडे. ओके बाळांनो, चला तर मग पुढचा कंटेंट घेऊया आपण. आता आता हे झालं दुसरं a³ प्लस b³. आता आपण काय पाहणार? a³ प्लस b³. तर याचा फॉर्म्युले दोन आहे. एक म्हणजे a+b एका ब्रॅकेटमध्ये a² मायनस ab प्लस b चा स्क्वेअर. आणि दुसरा फॉर्म्युला याचा लगेच लक्षात ठेवा a+b एका ब्रॅकेटमध्ये किंवा a+b चा होल क्यूब मायनस 3ab a+b. बाळांनो, हे जे मी फॉर्म्युले द्यायलो हे मॅक्झिमम बुक्समध्ये तुम्हाला सापडणारच नाहीये. म्हणून थोडंसं काळजीपूर्वक याच्यावर लक्ष द्या. त्यानंतर a³ मायनस b³ चा फॉर्म. मग इथं असेल a - b a² प्लस ab प्लस b². आणि दुसरा फॉर्म्युला असेल इथं a - b चा होल क्यूब इन ब्रॅकेटमध्ये. नाही तर ब्रॅकेटची आपल्याला गरज नाही सध्याला, इन ब्रॅकेटमध्ये जायची गरज नाही. इथं आपण लिहूया प्लस 3ab इन ब्रॅकेट a - b. तर बाळांनो, हे दोन आणि हे दोन जवळपास सारखेच आहेत. इथं प्लस मायनसचा तुम्हाला फक्त फरक बघायचा आहे. तर बाळांनो, हे झाले दोन टर्म असताना. आता आपल्याकडे तीन टर्म आले. समजा तीन टर्म मध्ये कसं सर? तर ते अशा प्रकारे a+b+c. हे बघा a+b+c चा होल स्क्वेअर. a+b+c चा कोण आहे? होल स्क्वेअर. त्याचा फॉर्म्युला काय आहे? a² प्लस b² प्लस c² प्लस 2 टाइम्स ऑफ ab 2 टाइम्स ऑफ bc आणि 2 टाइम्स ऑफ ca. बाळांनो, खूप महत्त्वाचे फॉर्म्युले आपण इथं लिहित आहोत. काळजीपूर्वक लक्ष द्या. त्यानंतर बघूया आपण a चा क्यूब प्लस b चा क्यूब प्लस c चा क्यूब मायनस
3 टाइम्स ऑफ ए बी सी इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला असेल ए प्लस बी प्लस सी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी आणि मायनस सी ए ब्रॅकेट क्लोज. ओके, आणि याच्यातला छोटासा एक स्टारवाला क्वेश्चन फॉर्म देऊया. हे सगळ्यात महत्वाचं आहे, खूप वेळेस हे विचारलं जाऊ शकते म्हणून इथे लिहिणार आपण इथं इफ ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 0. जेव्हा ए प्लस बी प्लस सी जर 0 असेल तेव्हा देन ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ ए बी आणि सी हा इथं तुम्हाला वापरावा लागणार आहे बाळांनो. जे आपण आतापर्यंत पाहिले हे सगळे तुम्हाला बेसिक आयडेंटिटी म्हणून ओळखले जाऊ शकतात किंवा लागतातच म्हणा. आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत. याच्यामधला दुसरा कंटेंट घेऊया बाळांनो. तर आता लक्ष द्या, ए प्लस बीचा होल क्यूब झाला, ए मायनस बीचा होल क्यूब झाला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला परमनंट लक्षात ठेवायच्या आहे. आता वेळ काळानुसार आपण थोडंसं पुढे जाणार आहोत. या आयडेंटिटी जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाण्यामध्ये काही मजा नाही आहे बाळांनो. सो तर बेसिक आयडेंटिटी समजल्या असतील तर आपण आता त्याच्यामधला एक नवीन पॉईंट स्टार्ट करणार आहोत आणि त्या नवीन पॉईंटचं नाव आहे एक्सपोनंट. काय आहे, EXPONENTS एक्सपोनंट्स. काही शिक्षक याला असे बी हेडिंग लावू शकतात POWER पॉवर किंवा ऑर इंडायसेस. काय लावू शकतात, इंडायसेस, ज्याला आपल्या इथं लहानपणी किंवा लहान स्टँडर्डमध्ये असताना याला आपण रूल्स ऑफ इंडायसेस म्हणायचो, घातांकाचे नियम. तर बाळांनो याच्यामध्ये एक एक एक्झाम्पल घेऊया आणि एक एक त्याचे फॉर्म्युले, मी कम्प्लिटली तुम्हाला हे बघायला सोपं जाईल. तर बाळांनो बघा, तर याच्यामध्ये याच्यातला पहिला फॉर्म आहे तुमच्याकडं ए टू द पॉवर एक्स डॉट ए टू द पॉवर वाय. एव्हरीबडी या दोघाचा बेस कॉमन आहे, तर मल्टिप्लिकेशन यामध्ये वरच्या पॉवरची ॲडिशन होत असते. ए चा पॉवर एक्स प्लस वाय. सर एक्झाम्पल बघा, लगेच इथं बघा एक्झाम्पल इथं लिहिणार मी 3च्या डोक्यावर 7 डॉट 3च्या डोक्यावर 5. लेडीज अँड जेंटलमॅन, तर आपण इथं काय करणार, 3 हा तुमचा कॉमन बेस आहे, दोघाच्या मध्ये डॉट आहे, तर वरचं ॲडिशन होणार 7 प्लस 5 7 प्लस 5. तर आन्सर होणार 7 आणि 2 3 10 10 आणि 2 किती 12. हे याचं आन्सर आहे. सर म्हणे दुसरा एक्झाम्पल घ्या. सर लगेच बघा, एक्झाम्पल नाही दुसरा पॉईंट लगेच घेऊया, मग पुढे जाता येतं आपल्याला. यामध्ये दुसरा आहे ए टू द पॉवर एक्स डिवायडेड बाय ए टू द पॉवर वाय. बाळांनो या ठिकाणी आता इथं डिव्हिजन आहे, तर हे होणार ए टू द पॉवर एक्स मायनस वाय. तर बाळांनो इथं आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. सर हे कशा प्रकारे एक्झाम्पल आहे तर बघून घ्या. 5 टू द पॉवर 10 डिवायडेड बाय 5 टू द पॉवर 2. जेव्हा याच्यामध्ये बेस कॉमन आहे तर आपण याला काय लिहिणार 5 टू द पॉवर 10 मायनस 2, म्हणजे आपला आन्सर येणार 5 टू द पॉवर 8. ओके एव्हरीबडी, हे आपलं फुल अँड फायनल आन्सर असेल. 10 आणि आपण काय घेतलं 2, ह्या वरी जाऊन काय होणार सबट्रॅक्ट होणार. सर म्हणे नंबर 3. तर बाळांनो याच्यातला रूल नंबर 3, तर हे काय आहे ते बघूया. तिसरं, जेव्हा एच्या डोक्यावर 0 असतो तेव्हा त्याची व्हॅल्यू ऑलवेज 1 असते. सर एक्झाम्पल काही हरकत नाही का, पण एची व्हॅल्यू इथं काय राहता कामा नाही, 0 राहता कामा नाही. तर एक्झाम्पल घेऊन टाकूया बाळांनो. आता 2000 काय चालू आहे, 25 चालू आहे, त्याच्या डोक्यावर 0, म्हणजे याचा आन्सर किती आहे इथं 1. ओके, आता आपण 4 नंबरकडे जाऊया. चौथा नंबर आपण घेऊया याच्यातला 0.4. आता इथं ए टू द पॉवर एक्स टू द पॉवर वाय असेल, पॉवरचा पॉवर असेल तर ए टू द पॉवर एक्स आणि वाय मल्टिप्लाय होणार. सर एक्झाम्पल घ्या पटकन या. तर एक्झाम्पल बघा बाळांनो, ए टू द पॉवर ए नाही एक नंबर घेऊया तुमच्यासाठी. 3च्या डोक्यावर 5 आणि त्याच्या डोक्यावर 2. तर 3च्या डोक्यावर ह्या दोघांचा प्रोडक्ट होणार 5 टू जा 10. कोणाकोणाचा प्रोडक्ट होणार, या 5 आणि या 2चा 5 इंटू 2 इज इक्वल काय होणार मग 10. अशा प्रकारे हे आपला छोटासा एक एक्झाम्पल आहे. पुढे जाऊया. याच्यामध्ये अजून एक नियम, ए टू द पॉवर मायनस एक्स आहे. ए टू द पॉवर किती आहे, मायनस एक्स आहे, तर याला आपण लिहिणार 1/a. काय लिहिणार आपण 1/a च्या डोक्यावर एक्स.
सर एक्झाम्पल, येस बाळांनो, एक्झाम्पल लगेच आपण इथं घेऊन टाकूया म्हणजे तुम्हाला त्रास नाही होणार. इथं असेल 10⁻³ आहे, तर आपण लिहिणार 1/10⁻³ 1/10⁻³ बाळांनो. हे जेव्हा वर जातं तेव्हा त्याला मायनस साईन येतं. याचा उपयोग तुम्हाला फिजिक्समध्ये पण खूप ठिकाणी केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण पुढचा याच्यातला नियम घेणार आहोत. तर नियम पुढचा काय म्हणतो, तर बघा आता ए बाय बीच्या डोक्यावर एक्स आहे बाळांनो. तर इथं आपण याला सेपरेट करणार, a⁻x डिवायडेड बाय b⁻x. सर एक्झाम्पल, पटकन एक्झाम्पल घेत जाओ, छान वाटतं. तर बघा बाळांनो, 7/2 काय केलं मी, 7/2च्या डोक्यावर 5 असेल तर 7चा पॉवर 5 डिवाइड बाय 2चा पॉवर किती आहे 5. जेव्हा यामध्ये बेस, इथं आपण बेस वगैरे काही पाहणार नाही बाळांनो, डायरेक्ट आपण इथं स्प्लिट करणार आणि वेगळं करणार. सर याला आपण अजून एका प्रकारे मांडू शकतो का, तर ऑफकोर्स बाळांनो, इथं बघा थोडंसं मी एक नवीन पद्धत सांगायलो. a/b च्या डोक्यावर x आहे, तर मी याला असं लिहू शकतो b/a च्या डोक्यावर -x. ओके एव्हरीबडी. तर बघा इथे जेव्हा मी खालचा वरी वरचं खाली करतो तेव्हा एक्सचं कंपोनंट तुम्हाला काय बघायला मिळेल, इथं -x. सर याचं एक्झाम्पल देतात. ऑफकोर्स बाळांनो, तुमच्यासाठी एक्झाम्पलचं आपल्याकडे भरमसाठ एक्झाम्पल असतात. 7/3 आहे, त्याच्या डोक्यावर जर 5 असेल तर याचं कन्व्हर्जन 3/7 केलं तर येत्या ठिकाणी 5च्या ठिकाणी काय बघायला मिळेल तुम्हाला, -5 बघायला मिळेल. ओके बाळांनो, हा एक छोटासा एक्झाम्पल आहे. याच्या बेसिस याला आपण एक नवीन कंटेंट लिहिलं तरी चालतं, त्यात काही खूप अवघड नाही आहे बाळांनो, कारण हे सगळ्या गोष्टी एकदम साध्या आणि सिंपल आहेत. ओके चला बाळांनो, आता पुढे जाऊया. त्यानंतर नवीन एक आपण फॉर्म्युला इथं बघूया या ठिकाणी. तर या ठिकाणचा फॉर्म असेल अंडर रूट काय आपल्याकडं ए आहे, अंडर रूट काय आहे ए आहे. तर जेव्हा आपल्याकडं अंडर रूट ए असतं तेव्हा त्याला आपण लिहिणार a चा पॉवर 1/2. अंडर रूट आपण लिहिलं तर आपण काय लिहिणार, a चा पॉवर 1/2. सर एक्झाम्पल घेता का, ऑफकोर्स बाळांनो, एक्झाम्पलसाठी तुम्ही इथं लक्ष द्या. आपलं एक्झाम्पल असेल अंडर रूटमध्ये 5 असेल तर आपण याला काय लिहिणार, 5चा पॉवर 1/2. 5चा पॉवर काय असेल 1/2. हे आहे तुमचं अंडर रूट एक्झाम्पल. सर म्हणे अंडर रूटमध्ये एकदाच 2 आले, सर कसं हो, तर बघा इकडं अंडर रूटमध्ये एकदाच 2 आले, अंडर रूटमध्ये ए आणि बी आलं तर आपण लिहिला चा पॉवर 1/2 बीचा पॉवर 1/2. याचा आपण एक्झाम्पल लगेच घेऊन टाकूया. अंडर रूटमध्ये आता आपल्याकडे एक एक्झाम्पल घेण्यासाठी आता लिहिलं मी इथं 7 आणि 7 इंटू किती लिहिलं आपण 3. तर आपण याला लिहिणार 7च्या डोक्यावर 1/2 आणि 3च्या डोक्यावर परत कोण असेल 1/2. अशा प्रकारचं आपण इथं एक्झाम्पल घेणार आहोत बाळांनो. तर अजून थोडंसं पुढे जाऊया, एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. अजून एक सुंदर तुम्हाला एक पॉईंट सांगतो याच्यामधला, जे तुम्हाला भरपूर आवडू शकतो. सर ते कोणता आहे, तर बघा इथं लिहिलं आपण अंडर रूटमध्ये आता 3 लिहिलं इथं आणि इथं लिहिलं आपण ए बी, तर याला आपण काय लिहिणार ए बीचा पॉवर 1/3, ए बीचा पॉवर 1/3. किंवा आपण लिहू शकतो एच्या डोक्यावर 1/3 आणि बीच्या डोक्यावर पण काय लिहू शकतो 1/3. ओके बाळांनो, आणि एक हा तुमचा नवीन आणि एक लास्ट वाला एक पॉईंट याच्यामध्ये ॲड करूया म्हणजे तुम्हाला अजून आनंद होईल. सर कोणता पॉईंट आहे होते, तर तो पॉईंट आहे ए आणि बीच्या डोक्यावर जर एक्स असेल, एच्या डोक्यावर एक्स आणि बीच्या डोक्यावर पण काय असेल एक्स. अशा प्रकारचा हा तुमचा कोण आहे, पॉवर ऑफ इंडेसेस आहे. पॉवर ऑफ कोण आहे, इंडायसेस. म्हणजे आपण या ठिकाणी काय करत आहोत, तर आपल्याला पॉवर फॉर्म करत आहोत. ओके, तर आपण थोडंसं पुढे जाऊया बाळांनो. अजून याच्यामध्ये दुसरा एक पॉईंट आपण ॲड करणार आहोत. ओके, त्यासाठी तुम्ही दुसरा